तो प्रथमेश ठाकरे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो। मॅचला सुरुवात होईल हे आपण ऐकूयात पुन्हा कौस्तुभ मेहर यांना कमेंट्री स्टुडिओमध्ये। थँक्यू धनंजय सर। चला तर नेक्स्ट मॅच शिवान स्पोर्ट्स हेल्प चला पहिला चेंडू जिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल अड्डी स्पोर्ट्स आणि शिवान स्पोर्ट्स। नाणेफेकीचा कौल जिंकला होता अड्डी स्पोर्ट्स संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला जिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले कार्तिक सोबत। चला कार्तिक सोबत ऐश्वर्य तर वारेट किंग प्रथमेश ठाकरे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं असेल पहिला चेंडू पुल करायचा प्रयत्न फसलाय। पहिला चेंडू निर्धाव डॉट बॉल। आजच्या दिवसातील पहिला सामना ओम साई प्रदीप आणि आयुष 11 23 धावांचा पाठलाग करायचा होता। पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला त्या संघाचं नाव होतं ओम साई प्रदीप। दुसरा सामना जो आपल्या भेटीला आलाय पुन्हा एकदा प्रथमेश ठाकरे सज्ज होतोय। हो शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न चेंडू पाठीमागे आहे पर्यंत एक धाव आणि एके धावेनेच धावांचा श्रीगणेश या ठिकाणी होतोय अड्डी स्पोर्ट्स संघाचा। 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 1 धावा धावफलकावर। एक मोठी मॅच आजच्या दिवसातील दुसरी मॅच जी आपल्या भेटीला आले या जीवदानीच्या मैदानावर जिकडे गोटू अंकल स्मृती चषक 2024चा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा। पुन्हा एकदा प्रथमेश ठाकरे ऑन साइडला ड्राइव्ह केलाय चेंडू पुन्हा एकदा पाठीमागे गेलाय। हे आमचे पंच सांगतात की चेंडू पाठीमागे गेलाय डिक्लेअर झोन मध्ये तोपर्यंत 1 धाव पुन्हा एकदा धावफलकावर आली। 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 2 तपा धावफलकावर। युट्यूबच्या माध्यमाद्वारे ही स्पर्धा जी आयोजित केले जी वाहिनी आपल्याला पाहायला मिळते डीबीएन नेटवर्क आणि यंदाच्या हंगामामध्ये काय जबरदस्त कामगिरी करून दाखवले डीबीएन नेटवर्कने प्रत्येक स्पर्धेमध्ये मध्ये ओरम क्रिकेट असो की अंडरम क्रिकेट असो। कॅमेरामॅन सोबत एक मोठा बोलबाला राहिलाय आमच्या हंगामामध्ये डीबीएन नेटवर्कचा। पुन्हा एकदा सज्ज होतोय। हो शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न उल्लेख केला होता धनंजय सरांनी की वारेट किंग म्हणून ओळखला जाणार आहे एक प्रथमेश ठाकरे म्हणून का ओळखलं जातं। ओहो शॉर्ट पुल पॉवरफुल ऑन साइडला उडवलाय चेंडू गेला सीमारे का पार ब्रँडेड षटकार। थँक्यू डीजे षटकार ऐश्वर्याच्या बॅट मधून शेवटचा आणि अंतिम चेंडू। हो पुल करण्याचा प्रयत्न फसला ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक 1 धाव अखेरकार 1च धावेने समाधान मानावं लागलंय। तर अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 9 धावा धावफलकावर अड्डी स्पोर्ट्स संघाच्या। या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया थेट मैदानाच्या दिशेने। नाझीम खान जी आपलं सहर्ष स्वागत आहे। गोटू थँक्यू डीजे। चला राहुल पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर आलाय जिकडे आतापर्यंत 9 धावा धावफलकावर। पहिला चेंडू ड्राइव्ह केला चेंडूला सच्या दिशेने 1 धाव। दुसरी धावेचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा बघता पूर्ण झालंय। सुरुवात चांगले पहा आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती आहेत। मोठी मॅच आहे आणि मोठी मॅच मध्ये सुरुवात आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना अड्डी स्पोर्ट्स संघाची शिवान स्पोर्ट्स संघासमोर चांगली आहे। 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत। एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय
12 धावा धावपल कवर पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला गेला डॉट बॉल निर्धाव चेंडू 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 12 धावा धावपलकावरती आहेत अड्डी स्पोर्ट्स संघाच्या राहुल पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय जिकडे ऐश्वर्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय ट्राय केलाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय हो जेल सुटलाय आणि बघता 2 धावा सुद्धा आल्यात 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ 14 धावा धावपलकर झेल सुटलाय कोणाचा त्याचा बॅट मधून आतापर्यंत षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता हॅलो राहुल पाटील पुन्हा एकदा प्रयत्न तोच थोडासा बाहेर होता ऑफमच्या त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्याने निर्धाव शॉर्ट बॉल चेंडू येतो 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 14 धावा धावपलकावरती आहेत अड्डी स्पोर्ट्स संघाच्या षटकामध्ये थोडंसं थांबवलंय राहुल पाटीलने ज्या प्रकारची गोलंदाजी करायची होती त्या प्रकारचे आतापर्यंत षटकामध्ये करून दाखवले पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु थोडंसं जास्त वलंग घेतलोय यावेळेला चेंडूनं त्यामुळे आमच्या पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय तिकडे आतापर्यंत 15 धावा धावपलकावरती आहेत 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत अड्डी स्पोर्ट्स संघ शिवान स्पोर्ट्स संघासमोर चला पुन्हा एकदा सज्ज होतोय हो पूल करण्याचा प्रयत्न फसलाय पहा अजून एक समालोचक म्हणजे नालासोपारा गावातील एक वसई पापडी गावातील एक नावाजलेले समालोचक ज्यांनी मागील कित्येक वर्ष झाली खूप मोठी प्रगती करून दाखवली असे समालोचक जाहीर भाई सर यांचे या ठिकाणी आगमन होतंय तर आपलं सहर्ष स्वागत आहे या गोटो अंकल स्मृती चषक 2024 मध्ये पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न चेंडू पाठीमागे जातोय तोपर्यंत 1 धावपलकावर येते चला षटक संपले दुसरं धावसंख्या धावपलकावरती 16 धावा या ऐकूया तोपर्यंत डीजेला थँक्यू डीजे पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय पहिला हाफ संपलाय जिकडे आतापर्यंत 16 धावा धावपलकर नंतरच्या 2 षटकामध्ये अखेरकार काय घडणार आहे किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे शिवान स्पोर्ट्स संघासमोर येणारे कालवेल सांगणार नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर सिद्धेश तिसरं षटक मार्गस्थ आणि सिद्धेश सज्ज होतोय हो शॉर्ट पूल पॉवरफुल ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली झेल सुटलाय आणि झेल सुट्ट तिकडे अखेरकार काय घडलंय 2 धावा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय असं आमच्या पंचांनी सांगितलंय पहा दुसऱ्यांदा संधी मिळाली या अगोदर झेल सुटला होता दुसऱ्या षटक्यामध्ये आणि पुन्हा एकदा झेल सुटला गेलाय 2 संधी मिळाल्यात आणि 2 संधी मिळत असताना या 11 चेंडूमध्ये कशा प्रकारच्या खेळी करून दाखवतील मैदानाच्या आतमध्ये आणि अड्डी स्पोर्ट्स संघ किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे पुन्हा एकदा सिद्धेश सज्ज होतोय हो वेगवान चेंडू आकृटपदा चेंडू परंतु बॅटची एज आणि चेंडू पाठीमागे प्रथमेश ठाकरेच्या हातात आणि अखेरकार पहिल्या विकेटचं पतन अड्डी स्पोर्ट्स संघाचं गॉन चला नेक्स्ट मॅच श्री गणेश विरार आणि अम्मू 11 मीरा रोड चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे श्री गणेश विरार आणि अम्मू 11 मीरा रोड चला पहिल्या विकेटचं पतन 2 संधी मिळाल्या होत्या परंतु आकृटपदात चेंडू वेगवान चेंडू होता रितेशचा
आणि पाठीमागे प्रथमेश ठाकरे यांनी कुठल्याच प्रकारची चुकी न करता झेल टिपला आणि अखेरकार पहिल्या विकेटचं पतन जिकडे आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती आहेत अटी स्पोर्ट्स संघाच्या शिवान स्पोर्ट्स संघासमोर. नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झाला मिस्टर शेरा आणि पुन्हा एकदा रितेश सज्ज होतोय. हो वेगवान चेंडू काय जबरदस्त चेंडू होता परंतु तोपर्यंत एक धावफलकावर आले. सुरुवात चांगली पहा पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत षटकार आला होता त्यानंतरचा अजूनही षटकार आला नाही. थोड्याशा अडचणी वाढल्यात अड्डी स्पोर्ट्स संघाच्या आणि अडचणी वाढत असताना काय त्या अडचणीला कशा प्रकारे उत्तर देण्यात येईल आणि किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. वेगवान चेंडू यष्टांच्या बाहेर आहे असं आमच्या पंचांनी सांगितलं त्यामुळे वाईट चेंडू घोषित केला. 20 धावा धावफलकावरती जिकडे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा रितेश सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू पाठीमागे जातोय तोपर्यंत एक धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा जिकडे कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता ही स्पर्धा शेवटच्या आणि अंतिम टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळते जिकडे आजच्या दिवसातील दुसरा सामना जो आपल्या भेटीला आलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय रितेश. फुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली नाही थोडासा पुढे पडला त्यामुळे एक नाही तर तब्बल 2 धावा धावफलकावर आल्यात आणि 2 धावांमुळे 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. षटक चांगला आहे पहा. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची सुरुवात केली होती असं वाटलं होतं की मॅच 50चा पल्ला पार करण्याचा प्रयत्न असणार आहे परंतु प्रयत्न 2 मागील षटकामध्ये प्रयत्न फसला गेला होता नाही. पुन्हा एकदा चेंडू पाठीमागे जातोय तोपर्यंत एक धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपला. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावर शेवटचे 6 चेंडू या पहिल्या इनिंग मधील आणि बघूया येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे आणि किती धावांचं टार्गेट शिवान स्पोर्ट्स संघासमोर ठेवायचं आहे. पहिला चेंडू हो वेगवान जास्तच आहे त्यामुळे वाईट चेंडू पंचांनी घोषित केला. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे जिकडे नवीन गोलंदाजी मार्कवर. चला शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये सोहम आलाय जिकडे आतापर्यंत पहिला चेंडू वाईट हाताला गेला त्यामुळे 25 धावा 25 रन धावफलकावरती आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्टुडंट 11 आयोजित गोट्य अंकल स्मृती चषक 2024 शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा जिकडे स्पर्धा जीवदानीच्या मैदानावर आपल्या भेटीला आले जिकडे आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. हा दुसरा सामना पहिल्या सामन्यामध्ये काय घडलं होतं. ओमसाई प्रदीप आणि आयुष 11 या संघादरम्यान पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली होती जिकडे 23 धावांचा पाठलाग ठेवला होता आयुष 11 संघाने आणि 2 षटकामध्ये तो सामना फिनिश केला होता ओमसाई प्रदीप या संघाने. दुसरी मॅच जिकडे आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय
लेफ्टच्या बाहेर आहे वेगवान चेंडू पंच पुन्हा एकदा वलतायत आमच्या दिशेने तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला आहे सोहम शेवटच्या अंतिम षटकामध्ये आहे जिकडे आतापर्यंत लगातार 2 अतिरिक्त वाईटच्या रूपाने धावा आपल्या पाहायला मिळत आहेत आणि 26 धावा आतापर्यंत धावपलकावरती आहेत जिकडे अड्डी स्पोर्ट प्रथम बॅटिंग करत असताना शिवान स्पोर्ट संघासमोर काय येणाऱ्या 6 ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला क्षेत्ररक्षक पाठीमागे येतो एक धाव दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि हो ट्रम्बल या ठिकाणी थोडस ट्रम्बल झालंय 2 धाव घेता घेता गिरकार विकेट आलाय आणि रनआउटच्या रूपाने बाद व्हावं लागलंय ते म्हणजे कार्तिकला गॉन थैंक यू चला नेक्स्ट मैच 2 टीम कॅप्टन श्री गणेश विरार अमू 11 मीरा रोड चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या टॉस या ठिकाणी केला जाणार आहे चला नवीन बॅटरचं मैदानाच्या दिशेने दाखल झालाय चला बॅटरचं नाव सांगा धीरज इसराज हो वेगवान वेगवान परंतु थोडासा बाहेर आहे त्यामुळे पंचांनी पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित केलं पहा आतापर्यंत शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये अखेरकार काय घडलं मला वाटतं चौथा वाईट चेंडू हाताला गेलाय हो वेगवान यावलेला फटका बसला गेलाय वेगवान चेंडू होता इतक्या वेगाने हातावला होता की बॅटाने बॉलचा संपर्क नसल्याने निर्धाव डॉट बॉल आला गेलाय 29 धावा 29 रन शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मधील जिकडे सोहम पुन्हा एकदा सज्ज होतोय सोहमचा हा चेंडू शॉर्टम पूल केला गेलाय परंतु 2च धावा आल्या 4 ठिकाणी पूल करायचा होता त्या दिशेने चेंडू नाही गेला त्यामुळे फक्त 2च धावा या चेंडूवर आल्या गेल्यात आणि 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती जिकडे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील 2 खेळाडू चर्चा करतायत चर्चा महत्त्वाची आहे कारण टार्गेट किती धावांचा सेट करायचा आहे अटी स्पोर्ट्स संघ शिवान स्पोर्ट्स संघासमोर चला दोन्ही कॅप्टन या इनिंग ब्रेक मध्ये टॉस या ठिकाणी केला जाणार श्री गणेश विरार अमू 11 मीरा रोड पुन्हा एकदा सज्ज होतोय ट्राय केला गेला ऑफसाइड दिशेने क्षेत्ररक्षक काय जबरदस्त झेल टिपलाय फ्लॅट स्ट्रोक होता परंतु फ्लॅट स्ट्रोकला सुद्धा झेल टिपला गेला आणि अखेरकार अजून एक विकेटचं पतन होतोय गॉन
31 रन 31 धावा. नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. चला बॅट्समन नाव सांगायचंय, बॅटर नेम. चला सोहम पुन्हा एकदा सज्ज होतोय. 31 धावा धावपलकर. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. ट्राय केलाय हलक्या हाताने चेंडूला. एक धाव पूर्ण, दुसरं धाव नाहीये, एकच धाव. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे आतापर्यंत 32 धावा धावपलकावरती 5 चेंडूचा खेळ झालाय. आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन सोहम पुन्हा एकदा सज्ज होते. 32 रन 32 धावा. हो फुल करण्याचा प्रयत्न आकुटपदा चेंडू, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, त्यामुळे बाईकच्या रूपाने धावसंख्या धावपलकावर येते. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 33 धावा धावपलकावर 34चा पाठलाग आहे. आणि अडी स्पोर्ट्स संघाने शिवान स्पोर्ट्स संघासमोर 34 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. इनिंग ब्रेक मध्ये ऐकूया डीजेला. आणि जशी मॅचला सुरुवात होईल चला अगदी आपला 12वा प्रतिनिधी पाठवा येतील. आणि 2 बॅट्समॅन मैदानावरती शिवान स्पोर्ट्स संघ दाखल होत आहेत. चला प्रथमेश आणि सूरज ही जोडी मैदानावरती दाखल होते असताना आपल्याला पाहायला मिळते. एक महत्वाची जोडी आहे, महत्वाचे खेळाडू आहेत. चला सामना सुरू करूया आपण. मैदानावरती ऐश्वर्य मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जरी आपले सर्वचे स्वागत आहे. म्हणजे जवळचे मित्र आहेत, समालोचक मित्र म्हणून नेहमीच आमच्या जोडीने आपण त्यांना नेहमीच पाहिलेलं, तेही या सगळ्या व्यासपीठावरती आहेत. आपण पाहता बहुजन विकास आघाडी प्रेझेंट स्टुडंट 11 आयोजित गोटू अंकल स्मृती चषक. आज प्रत्येकाला हवा असं वाटणार आणि प्रत्येकाच्या मनामध्ये राहणार असं एक व्यक्तिमत्व होतं गोटू चषक.
तिसरा संघ जर साई गणेश विरार आणि अम्मू इलेव्हन विरारवर उपस्थित नसतील तर महादेव इलेव्हन विरार आणि साईष्टा NSV भाग माहीतच आहे प्रथमेशांना. पहिला बॉल, पहिलाच बॉल. प्रथमेश ठाकरे वॉरेट किंग यांच्या बॅटमधून चेंडूला मात्र पाठवून दिलाय सरळ हवाई हल्ला करत असताना सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांचा मोठा टोळा लगावलाय. 6 रन. वॉट अ शॉट. हीच तर प्रथमेशांची खासियत आहे. आल्या श्रेणी आक्रमण कसं करायचं हे मात्र दाखवून देत आहेत. पहिल्याच बॉलवरती ठोकलेला शानदार षटकार. पुन्हा एकदा बॅकलिपचा योग्य वापर. बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. प्रथमेश ठाकरे यांच्या बॅट मधून हा धूम धडाका सलगचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमकतेचं दुसरं नाव प्रथमेश. मैदानावरती बॅटिंग करतायत. सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार आलेत आणि ते देखील कोणाच्या अगेन्स्ट आलेत तर ऐश्वर्य यांच्या अगेन्स्ट आपल्याला येत असताना पाहायला मिळत आहेत. गुटुंकल स्फूर्ती चषकामध्ये आपण पाहतो सर्व काही आता झालेलं आहे. सुरुवात झालेली आहे. कालच्या दिवसापासून मॅचेस रंगल्या. वसईचे खेळाडू खेळले, वसई ओपनचे खेळाडू खेळले आपल्या विभागातील. त्यांनी देखील चांगलं प्रदर्शन दाखवलं. 1 बॉल 4ची मॅचही गेली, तिथे देखील षटकार आला. परंतु पावसाचं सरी जे आहेत ना त्याचीच थोडीशी आतुरतेने सर्वजण वाट पाहतात. डबल बॉलची स्पर्धा आहे, त्यामुळे आता त्याही आल्या ना तर आणखीन स्पर्धा यशस्वीरित्या मात्र वाटचालीच्या दिशेने आपल्याला पुण्याचा मार्गेस होताना पाहायला मिळेल. पुण्याचा मात्र आपण पाहिलं तर खूप सुंदर फटका खेळला, स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पंच डिक्लेरेशनच्या माध्यमातून 2 धावा घोषित करतायत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 14 धावा. आतापर्यंत पहिला 3 चेंडूचा खेळ संपला केला. धावा धावफलकावरती 14. अजूनही उर्वरित विचार केला तर षटकार दरम्यान 3 चेंडूचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. षटकार, षटकार, डबल अशा प्रकारे धावा आहेत त्या मात्र मैदानावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्हाला सर्वांचा आवडता खेळ आणि पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आपण पाहतायत. पर्व 4थ्यामध्ये आपण सर्वजण आहोत. गोटोंकल स्मृती चषकाच्या आजच्या अंतिम दिवसामध्ये आपण सर्वजण आहोत. महत्वाची मॅच सर्वजण मैदानावरती अनुभवत आहात. शिवान स्पोर्ट्स. चला मॅच बॉल मैदानाच्या दिशेने येतोय, त्यामुळे थोडासा वेट करावा लागतो आपल्याला. आज भरपूर सारे प्रेक्षक वर्ग देखील आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत. पुन्हा एकदा आणखीन एक स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. प्रथमेश ठाकरे यांच्या बॅट मधून चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आक्रमण भूमिका मात्र मैदानावरती धारण करत असताना प्रथमेश यांच्या बॅट मधून येणारा हा 4थ्या बॉलवरती 3रा षटकार पाहायला मिळतोय आणि धावफलकावरती धावा जर पाहिला तर संघाच्या एकूण धावा आहेत त्या 20 करायच्यात. मैदानावरती रन 34. अजूनही 14ची गरज मैदानावरती आहेत. आणि आता एका गोष्टीची चर्चाही मैदानावरती होती की प्रथमेश कशा प्रकारे बॅटिंग करणार. प्रथमेश आज प्रेक्षकांना खऱ्याच मंत्रमुग्ध करणार की काय, आणि त्याच प्रकारची बॅटिंग आता सध्याच्या घडीला पाहायला मिळते आहे. धावा धावफलकावरती पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा. 5वा बॉल. वेगवान बॉल होता. थोडंसं आपण पाहिलं तर आता पेचचा वापर करण्याचा प्रयत्न होता प्रथमेश यांच्या माध्यमातून, परंतु तो हुकला जातोय आणि शेवटचा बॉल आता मैदानावरती बाकी. धावा धावफलकावरती 20. शेवटचा बॉल. पुण्यात मात्र आपण पाहिलं थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. षटक संपलं गेलं पहिल्या षटकानंतर धावा धावफलकावरती आहेत 20. करायच्या रन मैदानावरती 34. यानी की अजूनही 14ची गरज मैदानावरती आहे आणि येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावींची गरज.
चा बॉल होता, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल थांबलाय. प्रथमेश सांगितलंय नाही थांबावं लागेल, यू वेट म्हणून म्हटलं गेलंय. क्रिकेटमध्ये 2 ते 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एकतर तुम्ही कॉलिंग कशा प्रकारे देणार, यस नो वेट ह्या गोष्टीचा तुम्ही वापर करणार की नाही करणार याची देखील मात्र चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रथमेशने थांबवलं की नाही थांबण्याची गरज आहे. पहिला बॉल मैदानावरती निर्धाव, धावा धावफलकावरती 20, अजूनही मैदानावरती रन करायच्या 14, येणारे बॉल आहेत 17. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलला कळला गेलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, बॉलला अडवतायत. एका धावेशिवाय मात्र त्या ठिकाणी दुसरं काही मिळणार नाही. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा मात्र पुन्हा पुढे जाऊन पोहोचतात. संघाच्या 21 धावा. अड्डी स्पोर्ट्सचे आपण पहिलं तर खास करून आज पुरस्कर्ते स्वतः जय शेख साहेब आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. फिल्डिंगच्या झोनमध्ये प्रत्येकाला आवड असतं की एकदा तरी क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळायला हवं. भरपूर वेळा आपण पाहून भरपूर सारे एन्जॉयमेंट करत असतो, पण आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीनं एकदा तरी लहानपणी आणि आतापर्यंत मोठे झाल्यानंतर एकदा तरी आयुष्यामध्ये बॅट आणि बॉल ही आपण हातामध्ये घेतलेलीच आहे. हवेमध्ये खेळलाय चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेलची संधी, विकेट जाईल का? क्षेत्ररक्षक ओ, एखाद्या आंब्याच्या झाडावरून आंबा पडावा, पण तो हातामध्ये पडावा की हाताच्या बाहेर पडावा हाही प्रश्न होता मैदानावरती. त्याच प्रकारचा होता, हातामध्ये झेल आली होती पण नाही घेऊ शकले आणि चेंडू मात्र आपण पाहिलं तर हातामधून निसटत असताना जीवनदान मिळालेलं आहे. धावा धावफलकावरती 22. अजूनही 12 धाव्यांची गरज आहे. थंडसं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतात. आता हलका हलका पावसाच्या सरी देखील आहेत, त्याही आता मैदानाच्या काही दिशेने आपल्याला बरसत असताना पाहायला मिळतात. गोलंदाज लेग स्टंपच्या बाहेर आहे, लेग स्टंपच्या बाहेर आहे बॉल. पंच वळतात, एक्सरसाइज करतात आणि आम्हाला दर्शवतात हा बॉल आहे खराब. अतिरिक्त स्वरूपाचा मात्र मारा केला जातो. धावा धावफलकावरती 23. अजूनही विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. ही मॅच जिंकण्यासाठी महादेव इलेव्हन विरार आणि साईष्टा NSP. चला कॅप्टन या. घडलंय काय बरंच काय घडलंय. चर्चा तर त्याच गोष्टीची होती. चेंडू हाताला लागलाय, नाही लागलाय, चेंडू बॅटला लागलाय, परंतु आता बॅट्समन दाखवतात की अगदी बॉल तर हाताला स्पर्श झालाय, परंतु तो वरच्या दिशेने झालाय की काय हँड वरती तेही मात्र दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. श्री गणेश विरार, अम्मू इलेव्हन मिरर रोड जर प्रतिनिधी असतील तर या. महादेव इलेव्हन विरार आणि साईष्टा NSP आपले कॅप्टन असतील तर आपण पाठवा. TV जमा झालेले आहेत मैदानावरती आतापर्यंत स्कोर. पावसाचं आगमन पूर्ण होताना पाहायला मिळतात. पावसाच्या सरी आता बरसताना पाहायला मिळतात. ओहो कडक स्ट्रोक, ओहो हो हो, सूरज यांच्या बॅट मधून आसमानी टोळा, बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. कडक सिक्सर, 6 धाब्यांचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 6 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेत 29 धाबा. प्रथमेश आणि संपूर्ण टीमसाठी शुभेच्छालक नितेश कुवेसकर साहेब आमचे एक जवळचे मित्र मोरेगावचे आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छालक प्रथमेश आपल्यालाही शुभेच्छा दिल्यात नितेश कुवेसकर साहेब यांच्या माध्यमातून धन्यवाद. खेळण्याचा प्रयत्न होता पुन्हा आपण पाहिलं तर हा बॉल आता मात्र फील्ड केला गेलाय, अडवला गेलाय बॉलला. धावा धावफलकावरती आहेत 29. करायच्या तर मैदानावरती अजूनही 5. येणारे बॉल मैदानावरती शिल्लक आहेत 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 5 रनची गरज. आता झहीरबाई येणार की कोण येणार बॉलिंग साठी? नाही सांगितलं नाही, बाबा यांना घेऊन आलेले आहेत. पण प्रत्येकाची मागणी तीच होती की झहीरबाई येतील की काय गोलंदाजीवरती. आणि विशेष इम्रान आम्हाला सांगतात की आम्ही बक्षीस पण लावणार होतो, पण झहीरबाई नाही आले बॉलिंगला. चला 12 मध्ये 5 ची गरज आहे. बाबा गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. NSP संघ दाखल झालेला आहे. विनंती असेल आपण या कॅप्टन पाठवा या ठिकाणी. पहिला बॉल या ठिकाणी मात्र खेळला गेला. स्ट्रोक चांगल्या पद्धतीने खेळला गेलाय. बॉलला अडवण्याचा प्रयत्न आपण पाहतायत. एक धाव मात्र ओ फेकी खराब आहेत. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील मैदानावरती कंप्लीट होईल. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही होणार. 3 धावा मैदानावरती येत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या एकूण धावा तर 3 ने वाढली गेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचतायत 32 रन. अजूनही विजयासाठी 2 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी.
सलामीची जोडी प्रथमेश ठाकरे आणि दुसऱ्या बाजूने सूरज यांनी आतापर्यंत मैदानावरती चांगली बॅटिंग केलेली आहे आणि त्याच मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर विजयाच्या दिशेने आता जी वाटचाल आहे जी खास करून सुरू झालेली आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जी अड्डी स्पोर्ट्स संघाला बॅटिंग करायची होती ती नाही करू शकले, कमी रन बनवल्या आणि त्याचा इफेक्ट मात्र जाणवला. फटका खेळलाय, मिस्टामिंग स्ट्रोक झालाय का क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती कॅच घेतलाय. अखेरीस बाबानं विकेट मिळवून दिलाय आणि फलंदाज सूरज यांना परतावं लागतंय माघारी. विकेट डाऊन, गॉन. गावातून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत जे शिरसाट शिरवली या बाजूने आपण पाहिलं तर खऱ्या जो परिसर होते भिनार, त्या भिनार गावचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल पाटील आणि बरोबर पाठीमागे जे जीवदानी ग्राउंडचं मैदान आहे त्याच मैदानावरती राहुल प्रॅक्टिस सेशनमध्ये लेदर क्रिकेट खेळण्यासाठी सुरुवातीला यायचा. म्हणजे इतक्या लांबचा प्रवास करून राहुल लेदर क्रिकेट खेळण्यासाठी देखील पाठीमागच्या जीवदानी मैदानावरती आपण पाहिलेला आहे. फटका खेळलाय, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगल डिक्लेरेशनच्या माध्यमातून आता रन मिळणार आहेत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र संघाच्या 1ने वाढल्या. धावसंख्या धावफलकावरती 33 रन ऑन स्कोर कार्ड लगावल्या आहेत. मॅच जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. करायच्यात रन 34, धावा झाल्या 33, यानी की स्कोर इज इक्वल. धावा इक्वल झालेल्या आहेत, एका धावेची गरज आहे. महादेव 11 विरार, चला कॅप्टन या. ओहो, फटका खेळलाय प्रथमेश ठाकरेने अनोख्या स्टाईलनं आणि मॅच जिंकली आहे. टीम शिवान स्पोर्ट्स संघानं ठाण्याचा गदर त्यांच्यासाठी होतोय आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर शिवान स्पोर्ट्स संघाची आपल्याला पुन्हा एक चांगली बॅटिंग